भाऊ काय सांगाल, एक ऐतिहासिक विजय मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला पाहायला मिळाला आहे आणि त्याच्यासोबतच दाभाडे परिवाराने कधी नव्हे तो इतका संघर्षात्मक विजय अनुभवलेला आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? हा विजय सर्वस्वी सुनील अण्णा शेळकेंचा विजय आहे. गेले 30 वर्ष काँग्रेस विचाराचे आम्ही कार्यकर्ते पंचायत समितीत पाऊल टाकला नव्हता. आज खऱ्या अर्थाने हा विजय आम्हाला विजय म्हणून साजरा करता येत नाही. राष्ट्रवादीचे देशाचे नेते स्वर्गीय दादा यांच्या दाण्याने आमच्या उत्साहावरती आनंदावरती एक विरजन पडलेलं आहे. परंतु या दुःखामध्ये देखील अतिशय कुशलतेने उमेदवारीची निवड करून योग्य रणनीती आखून 100% विजय मिळवला. हे मी आतापर्यंतच्या बातम्यामध्ये एकमेव मावळ विधानसभा मतदारसंघाचा विजय आहे आणि सुनील अण्णा शेळकेंचाच विजय आहे. बाकी जे उमेदवार आहेत हे त्याचं प्रतिकात्मक आहे. सुनील अण्णा शेळकेंच्या विजयाचं प्रतीक आहे. मला या निमित्ताने विरोधी पक्षांच्या जातीवादी विचारांच्या पक्षांच्या भाजपला सांगायचे की थोडी तरी त्यांना त्यांच्या डोक्यात अक्कल असेल तर त्यांनी सुनील शेळकेंच्या नादी इथून पुढे लागू नये आणि नादी लागायचंच असेल तर विकासाच्या कामाच्या नादाला लागावं. डिस्ट्रक्टिव्ह कामामध्ये अडथळा आणला तर फाटक्या पायतानासारखं इथून पुढं लोक तुम्हाला फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. याबरोबरच निवडणुकीला सामोरे जाताना असताना कुणाला प्रमुख करावं हे शहाणपण सुनील अण्णा शेळकेकडून भाजपने घ्यावं. चोर लबाड मटके बहादूर या लोकांना पुढे करून जर वावदूकपणाने तोंडसुख घेत असतील तर त्यांच्या तोंडावरती मतदारांनी खेटरं मारलीत. पुन्हा हे खेटराचं तोंड त्यांनी मावळच्या जनतेला दाखवू नये अशी मी त्यांना आवाहन करतो. जय हिंद.